आणि पुन्हा तपास करावा. चेहऱ्यावरती एकही खून नाहीये की हत्येचा प्रकरणात पुन्हा एकदा तपासाला सुरुवात करावी अशी नाही. दिशा सालियन प्रकरणामध्ये आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून काल आम्ही वाचलं आणि ऐकलं देखील की त्यांच्या वडिलांनी पुन्हा एकदा काहीतरी पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे. आणि मला असं वाटतं की एकदा एखादं प्रकरण एखाद्या कोर्टामध्ये गेल्यानंतर त्याच्यावर बाहेर भाष्य करणं हे योग्य नाही. ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे जे पुरावे असतील तर ते कोर्टाकडे सादर करतील आणि त्याच्यानंतर न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं सन्माननीय न्यायालय याच्यावर योग्य तो निर्णय देईल. पण ज्या पद्धतीने तिथे आरोप केले जातात ते सगळं प्रकरण जे आहे ते आदित्य ठाकरे यांच्याकडे बऱ्याच वेळा शिवसेनेने देखील आरोप केला होता. आदित्य ठाकरे त्याच्यामध्ये सहभाग आहे. त्यामुळे कुठेतरी आदित्य ठाकरेंना पुन्हा या सगळ्याच्यातून टार्गेट केलं जाते. मला असं वाटतं की वडिलांनी एखादं पिटिशन दाखल केल्यानंतर त्या मृत झालेल्या व्यक्तीच्या वडिलांनी दाखल केल्यानंतर कोणाला टार्गेट करण्याचा काही विषय येतो असं मला वाटत नाही. त्याच्यामध्ये सत्यता जी काय आहे ती कोर्टाच्या निर्णयानंतर बाहेर येईल आणि कोर्ट जो काही निर्णय देईल तो सगळ्यांना बंधनकारक असला पाहिजे. मी तेच सांगितलं की त्यांच्या वडिलांनी जी कोर्टामध्ये मागणी केलेली आहे त्याच्यावर निर्णय सन्माननीय न्यायालय देणार आहे. समीर वानखेडेंची मागणी असेल, अन्य त्याच्यामधल्या ज्या काही मागण्या असतील याच्यावर कोर्ट व्यवस्थित विचार करेल आणि त्याच्यानंतर न्यायालय जो निर्देश देईल त्यानुसार सरकार देखील कारवाई करेल. परंतु एखादी बाब न्यायप्रविष्ट असताना आणि ती संवेदनशील विषय असताना त्याच्यावर कॅबिनेट मंत्री म्हणून मी बाहेर वाच्यता करणं किंवा बोलणं हे योग्य नाही. त्याच्यामधली सत्यता नक्की न्यायालय पडताळून बघेल आणि त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. सातत्याने आरोप केले जातात आदित्य ठाकरेंवरती. आता रोहित पवार यांच्यासाठी बोलत होते, म्हणले की भाजप असेल किंवा ते मित्रपक्ष असतील ते निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळे आरोप प्रत्यारोप करत असतात. तर बिहारची निवडणूक आहे, महानगरपालिकेची निवडणूक आहे, आदित्य ठाकरेंचं काय याच्यामध्ये निवडणूक आहे? मला असं वाटतं की बिहारच्या निवडणुकीची महाराष्ट्रातल्या कुठच्या नेत्याचा काही संबंध जोडण्याचा काही संबंध येत नाही. बिहारची निवडणूक ही बिहारच्या विषयावर होणार आहे. देशात झालेल्या विकासाच्या मुद्द्यावर बिहारची निवडणूक होईल आणि बिहारची निवडणूक करण्यासाठी एनडीएतले तिथले जे पक्ष आहेत ते सक्षम आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या कुठच्या नेत्याचा आधार घ्यायचा काय प्रश्न येतो किंवा आधार घ्यायची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या म्हणून एखाद्या मृत व्यक्तीच्या वडिलांनी पिटिशन दाखल करणं हे असं होत नाही. कदाचित त्यांच्या भावनांशी संबंधित हा विषय आहे आणि म्हणून त्यांच्या वडिलांनी पिटिशन का दाखल केलं हे त्यांचे वडीलच सांगू शकतात. त्यांच्या भावनेची बाहेर चर्चा करणं हे योग्य नाही आणि शेवटी त्यांच्या घरातली ती मुलगी होती, त्यांची स्वतःची ती मुलगी होती आणि तिच्या बाबतीतले निर्णय ते स्वतः घेऊ शकतात. औरंगजेबमधनं कुठनं तरी मुक्तता मिळावी त्यामुळे हे सगळं प्रकरण बाहेर काढलं जात आहे, कुठेतरी कटकारस्थान केलं जात आहे असा आरोप संजय राऊत करताना दिसतो. मला असं वाटतं की ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीच्या वडिलांनी पिटिशन दाखल करणं आणि त्याचा थेट संदर्भ औरंगजेबाच्या कुठच्या तरी एका विषयाशी जोडणं हे किती नैतिकतेला अनुसरून आहे मला माहीत नाही. त्यांच्या घरातलं दुःख आहे, त्यांच्या पोटची मुलगी त्या ठिकाणी गेलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अधिकार आहे न्याय मागण्याचा. त्याचा आणि विधानसभेमध्ये चाललेल्या किंवा महाराष्ट्रामध्ये चाललेल्या औरंगजेबाच्या बाकीच्या गोष्टींचा त्याच्याशी काही संबंध असू नये आणि तो कोणी जोडू नये. शक्ती जी आहे या सगळ्या मागे आहे, मोठी शक्ती आहे आणि त्यामुळेच याचिकाकर्ते पुन्हा समोर आलेत असे राऊतांनी म्हटले. याचिकाकर्ते जर राजकीय असते तर आपण समजू शकलो असतो. याचिकाकर्ते हे त्या मुलीचे स्वतः वडील आहे. त्याच्यामुळे त्यांना आपण असं एवढं काय त्याला म्हणतो कमीपणा दाखवणं हे योग्य नाही. कारण शेवटी त्यांना देखील त्यांचं स्वतंत्र मत आहे. त्यांच्या घरातली व्यक्ती गेलेली आहे, ते दुःख त्यांनाच माहिती असू शकतं. बाहेरचे आम्ही काही बोलू शकतो, काही त्याच्यावर चर्चा करू शकतो, पण ज्यांच्या घरातली व्यक्ती गेली, ज्यांची मुलगी गेली तिच्या बाबतीत तिच्या वडिलांनी जर पिटिशन दाखल केलेलं आहे त्याला राजकीय कोणी स्पर्श करू नये आणि त्याचा संदर्भ हा औरंगजेबाशी जोडू नये. मंत्री असा आरोप करत राज्यपालांच्या सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते भेट घेणार आहेत आणि त्यांनी रामचंद्र यांच्या विरोधात देखील अविश्वास प्रस्ताव दाखल केले. विरोधकांनी विरोधकांचं काम केलं पाहिजे आणि असंच 25 वर्ष करत राहिलं पाहिजे. ह्या माझ्या त्यांना शुभेच्छा. उदय जी, नागपुर हिंसा के बाद लोगों में काफी ज्यादा नाराजगी है. ऐसे में क्या
आप अपनी तरफ से औरंगजेब की कब्र को हटाया जाए, इस संदर्भ में सरकार की तरफ से नहीं, पत्र इसके लिखा जाएगा? इसके बारे में मेरे ख्याल से पूरा वेरिफिकेशन खुद महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब ने दिया है। सीएम साहब ने इसका क्लेरिफिकेशन देने के बाद, वो घटना कैसी घटी है वो बोलने के बाद मैंने उसके ऊपर बातचीत करना अच्छी बात नहीं है। लेकिन जो समाज कंटक है, उन्होंने जो करने का ये प्रयास किया है, उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई होगी। कब्र हटाने को लेकर क्या शिवसेना की तरफ से पत्र लिखा जाएगा ताकि केंद्र सरकार को पुरातत्व विभाग को? नहीं, ये तो पत्र लिखने का मैंने आज ही देखा है कि हमारे जो सहकारी है माननीय शंभूराज देसाई साहब ने ये बयान दिया है और उसके ऊपर कार्रवाई जो हम करेंगे वो माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में करेंगे। सर एक बार हिंदी में बता दें, दिशा कालीन के जो पिता है उन्होंने याचिका दायर की है, उनकी ये मांग है कि दोबारा से इस मामले की जांच। नहीं, उनके बारे में जो याचिका दर्ज की गई है वो उनका इंटरनल मामला है। उनके पिताजी ने वो याचिका दर्ज की है और उनके घर में जो इंसिडेंट्स घटा था पिछले 2-3 साल पहले, उसके बारे में उन्होंने पिटीशन दाखिल की है। तो उनके ऊपर राजनीतिक आरोप प्रत्यारोप करना ये अच्छी बात नहीं है, क्योंकि उनके घर की व्यक्ति गई है। तो उनके बारे में उनका जो कहना है, उनके जो इमोशंस है, उनके इमोशंस के बारे में बाहर राजनीति करना ही अच्छी बात नहीं है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।